20 मजुरांना 30 खड्डे करायला 120 दिवस लागत होते. 30 खड्डे करायला 120 दिवस लागत होते. 15 खड्डे करायला 60 दिवस लागतील 20 मजुरांना. कोणतं सूत्र नाही, ट्रिक नाही, काहीच नाही. डायरेक्ट उत्तर मिळालं आपल्याला. 20 मजुरांना 15 खड्डे करायला 60 दिवस लागतील. ही आहे मित्रांनो गणिताची खरी गंमत. समजून उमजून गणित जर सोडवायला सुरुवात केली ना मित्रांनो, तुम्हाला कोणत्याच सूत्राची गरज पडत नाही. मित्रांनो गणितातला अत्यंत महत्त्वाचा एक टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलोय, तो म्हणजे काळ काम वेग. आणि मित्रांनो हा असा टॉपिक आहे ज्यामध्ये खूप जणांना अडचण येते. परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवर गणित सोपं कसं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ देत असतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात ठेवायचं की काळ काम वेगावरची गणितं आपल्याला अत्यंत सोपी वाटणार आहे. एकदम झटकन आपण सोडवणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काळ काम वेगावरची आधारित जेही उदाहरणं असतील महत्त्वाची, ती सर्व उदाहरणं अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून देणार आहे. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये काळ काम वेग यावर आधारित पहिल्यांदा बेसिक समजावून घेऊ. एकदा बेसिक समजलं की मग मात्र तुम्हाला कोणतीही उदाहरणं आली तरी तुम्हाला अडचण येणार नाही. तर मित्रांनो काळ काम वेग यावर आधारित उदाहरणं सोडवताना ज्यालाही अडचण येत असेल, ज्यालाही अवघड वाटत असेल ही उदाहरणं सोडवणं, त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो सुरू करूया संपूर्ण काळ काम वेग यावर आधारित आजचा व्हिडिओ. लेट गेट स्टार्टेड. हे बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला बेसिक माहीत असावं लागतं. मग तुम्ही कोणत्याही ट्रिक वापरा, कोणतेही सूत्र वापरा, पाठ करा, काही अडचण नाही. परंतु तुम्हाला ती ट्रिक किंवा सूत्र वापरताना आधी बेसिक माहीत असेल तर त्या ट्रिकचा आणि सूत्राचा उपयोग करता येतो. अन्यथा ऐनवेळी आपली गडबड होऊन जाते. म्हणून पहिल्यांदा आपण काळ काम वेग यावर आधारित बेसिक काय आपल्याला माहीत असायला पाहिजे ते समजावून घेऊ. मी एक वाक्य लिहिलंय बघा इथं, रमेश एक काम 5 दिवसात करतो. इथं मित्रांनो लक्षात ठेवायचं, जेव्हाही एखाद्या व्यक्तीचे कामाचे दिवस दिलेले असतील तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीच्या एकूण कामाच्या दिवसावरून त्याचं एका दिवसाचं काम काढता आलं पाहिजे. एका दिवसामध्ये तो किती काम करतो. इथं रमेश एक काम 5 दिवसात करतो. त्याला 5 दिवस लागतात ते काम करायला, पण एका दिवसात किती काम करतो मग तो. तर एक छोटीशी आकृती काढतो बघा मी तुमच्या समोर. समजा आपण एक अशा पद्धतीने एक आकृती केली. समजा हे काम आहे असं समजा. याचे समान 5 भाग करू. 5 दिवस लागतात ना त्याला, मग याला समान 5 भाग करू. येतंय लक्षात. आता यातला हा जो पहिला भाग आहे, हे एवढं जे काम आहे, एवढं काम तो एका दिवसात करील. दुसऱ्या दिवसामध्ये हे करील, तिसऱ्या दिवसात हे करील, चौथ्या दिवसात हे काम करील आणि 5व्या दिवसात हे काम करील. अशा पद्धतीने 5 दिवसात हे पूर्ण काम त्याचं होऊन जाईल. आणि यावरूनच मित्रांनो आपल्या इथं बेसिक लक्षात येईल ते म्हणजे काय, रमेश एक काम जर 5 दिवसात करतो तर याचा अर्थ तो 5 दिवसाचा एक भाग जो आहे, 5 पैकी 1 भाग, तेवढं काम तो एका दिवसात करील. मग ह्या एका भागाची किंमत किती, तर तुम्हाला माहिती आहे हे जे 5 भाग आहे ते छेदस्थानी ठेवतो आपण, त्यापैकी 1 भाग हा झाला 1/5. 1/5 काय झालं मग, ह्या रमेशचं एका दिवसाचं काम झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो हे काम करीन पूर्ण. म्हणजे याचा अर्थ 5 भागापैकी तो दुसरा भाग पूर्ण करीन. म्हणजे त्या दिवशी सुद्धा तो 1 भाग पूर्ण करीन, आधीचा 1 भाग, असे 2 भाग तो काम पूर्ण करीन 2 दिवसामध्ये. पुन्हा 1/5, पुन्हा 1/5 आणि पुन्हा 1/5 असं सर्व दिवसांचं काम मिळवलं की हे होईल 5/5 म्हणजेच 1 काम. येतंय लक्षात तुमच्या. यावरून आपल्या हे लक्षात येतं की रमेशचं एका दिवसाचं काम किती, तर 1/5. बघा रमेशचं 5 दिवसामध्ये करतो ना तो, तर तो एका दिवसात किती काम करीन, तर 1 दिवसाचे, इथं लिहितो बघा मी, 1 दिवसाचे काम, 1 दिवसाचे 1/5 ही त्याच्या एका दिवसाच्या कामाची किंमत आली. एवढं काम तो एका दिवसात करतो. तुम्ही म्हणाल हे 1 दिवसाचं काम काढायची गरज काय, तर उदाहरणं सोडवताना याचा काय उपयोग होणार आहे ते तुमच्या लक्षात येईलच बघा मित्रांनो. पण पहिल्यांदा हे समजावून घ्या की कोणाचेही कामाचे दिवस दिले की त्यावरून आपल्याला 1 दिवसाचं कामाचं त्याची किंमत काढता आली पाहिजे. उदाहरणार्थ इथं रमेश एक काम
5 तासात करतो असं म्हटलं तर 5 तासावरून 1 तासाचं काम काढता आलं पाहिजे आणि 1 तासाचं सुद्धा पुन्हा असंच येईल 1/5. 5 दिवसाचं आलं तर 1/5. समजा रमेश एक काम 25 दिवसात पूर्ण करतो तर त्याचं 1 दिवसाचं काम येईल 1/25 म्हणजे 25 भागापैकी 1 भाग. ह्या आकृतीतून तुमच्या ते लक्षात येईल बघा. म्हणजे 25 भागापैकी 1 भाग एवढं काम तो एका दिवसात करेल. उदाहरण जसं बदलेल तसं त्याचं 1 दिवसाचं काम काढावं लागणार आहे की 1 तासाचं काढावं लागणार आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि ते कसं काढायचं ते मी तुम्हाला समजावून दिलं. आलं लक्षात मित्रांनो. काळ, काम, वेग यावर जीही उदाहरणं तुम्हाला सोडवायची त्यामध्ये जास्तीत जास्त वेळा तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. तो कसा उपयोग होईल तो पुढची उदाहरणं घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. तर चला अजून एक दुसरं बेसिक मी तुम्हाला समजावून देणार आहे. मी पुन्हा एकदा वाक्य तेच ठेवणार आहे मित्रांनो. रमेश एक काम 5 दिवसात करतो. हे वाक्य तसंच ठेवून आपल्याला हे कळलं की त्याचे 1 दिवसाचे काम किती असेल मग तर 1/5 एवढं त्याचं 1 दिवसाचं काम असणार आहे. आता आपल्याला हे एक बेसिक कळलं की 1 दिवसाचे किंवा 1 तासाचे काम काढायचे असले तर काय करावं लागतं. आपण जे दिवस असतात त्याच्या अंशस्थानी 1 ठेवला ही ट्रिक झाली. जे दिवस असतात त्याच्या अंशस्थानी 1 ठेवला की 1 दिवसाचं काम मिळतं. किंवा 1 तासाचं काढायचं असेल तर एकूण तासावर अंशस्थानी 1 ठेवा, छेदस्थानी तास ठेवा अशा पद्धतीने. तर 1 दिवसाचे काम आपल्या 1/5 आले. आता हेही लक्षात घ्या मित्रांनो की 1 दिवसाच्या कामावरून एकूण किती दिवस लागतील हे आपल्याला शोधायचं. म्हणजे ह्याच्या उलट जायचं. एकूण दिवसावरून 1 दिवसाचं काम शोधलं. आता 1 दिवसावरून एकूण दिवसाचं काम शोधायचं. आणि ते कसं शोधलं जातं हे एकदा लक्षात घेतलं की उदाहरणं सोडवताना त्याचाही कसा उपयोग होणार आहे ते तुम्हाला उदाहरणं सोडवताना लक्षात मी आणून देणारच आहे. तर मित्रांनो इथं काय केलंय पुन्हा एकदा लक्षात घ्या. इथं रमेशचे एकूण दिवस दिले, काम करण्याचे एकूण दिवस दिले, त्यावरून 1 दिवसाचे काम काढले. आता याच्या उलट करायचंय. एकूण दिवसावरून 1 दिवसाचं काम काढलं ना तर आता 1 दिवसावरून एकूण दिवसाचं काम काढायचं. आणि तुम्हाला माहिती आहे हे 1 दिवसाचं काम जर त्याचं 1/5 आहे तर त्याचे एकूण दिवस किती लागणार त्याला 5. हे आपल्याला माहीत आहे म्हणून म्हणतो आपण. परंतु ते कसं शोधायचं असतं बघा. एकूण दिवस, आता एकूण किती दिवस, एकूण दिवस जर काढायचे असले तर एका दिवसाचं जे काम असतं ना ते काम फक्त उलट करून लिहायचं. त्यावरून एकूण दिवस कळतात. म्हणजे इथं काय आलं बघा 5/1 आणि तुम्हाला माहिती आहे छेदस्थानी 1 असला त्याला काही अर्थ नाही. याचा अर्थ पुन्हा एकदा लक्षात घ्या. रमेशला एक काम करण्यात 5 दिवस लागतात. यावरून आपण 2 गोष्टी शिकलो. त्या 5 दिवसावरून त्याचं 1 दिवसाचं काम आपण काढलं ते म्हणजे काय 1/5 आणि एकूण दिवस 1 दिवसाच्या कामावरून त्याला एकूण किती दिवस लागतील. 1 दिवसाला जर त्याला 1/5 दिवस लागत असले तर त्याला एकूण किती दिवस लागतील. तर हेच 1 दिवसाचं जे काम होतं ते उलट केलं की त्याला एकूण किती दिवस लागतात हे कळतं. आता याच्या उलट जाऊया बघा. आता मी रमेशचं जे वाक्य होतं ते काढून टाकलं. आता मी तुम्हाला काय सांगणार आहे. 1 दिवसाचे काम हे जर 5/10 एवढं असेल तर यावरून ते काम करण्यास एकूण किती दिवस लागतील असा प्रश्न तयार करता येतो आपल्याला. आता हा प्रश्न कसा तयार होईल. रमेश एका दिवसामध्ये 5/10 इतके काम करतो तर त्याला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील. म्हणजे 1 दिवसाचं काम दिलंय त्यावरून त्याचे एकूण किती दिवस लागतील ते विचारलं. आणि 1 दिवसाच्या कामावरून एकूण किती दिवस लागतील असं विचारल्याबरोबर एकूण दिवस काढायचे असले तर एका दिवसाच्या कामाचे उलट करायचे. म्हणजेच काय करायचं मित्रांनो त्याचा गुणाकार व्यस्त करायचा. तुम्हाला मी सांगितलंय गुणाकार व्यस्त म्हणजे काय. अंश आणि छेदामध्ये आदलाबदल केली की गुणाकार व्यस्त होतो. एका दिवसाच्या कामाचा गुणाकार व्यस्त लिहिला की एकूण दिवस मिळतात. आणि मग 10/5 आणि याला भाग द्या. 5×1 5, 5×2 10. याचा अर्थ रमेश एका दिवसात जर 5/10 इतकं काम करीत असेल तर त्याला ते काम पूर्ण करण्यास 2 दिवस लागतील. अशा पद्धतीने. म्हणजे इथं लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला एका दिवसाच्या कामावरून एकूण दिवस काढता आले पाहिजे आणि एकूण दिवसावरून 1 दिवसाचे काम काढता आले पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचं बेसिक
काळ काम वेग ह्या उदाहरणांमध्ये तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे उलट पालट करून बघा. ही उलट पालट करण्याची तुमच्या प्रक्रिया तुमच्या एकदा लक्षात आली रे आली की काळ काम वेगाची गणितं चुटकीसरशी सोडवायला तुम्हाला कुणाचीही मदत लागणार नाही. एकदम झटकन तुम्ही ती उदाहरणं सोडू शकता. तर चला आता आपण प्रत्यक्ष उदाहरणाकडे जाऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या सर्व बेसिकचा उदाहरणांमध्ये कसा उपयोग होतो. आता मित्रांनो, आपण प्रत्यक्ष उदाहरण घेतलंय आणि हे उदाहरण आपण समजावून घेणार आहोत. काळ काम वेगावरची उदाहरणं सोडवणं किती सोपं असतं मित्रांनो, आता प्रत्यक्ष उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. आता मित्रांनो, स्वतःशी आत्मविश्वास ठेवा, कॉन्फिडन्स ठेवा की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काळ काम वेगावरचं कोणत्याही उदाहरणाची तुम्हाला आता अडचण राहणार नाही. प्रत्यक्ष उदाहरण समजावून घेणार आहोत. बघा मित्रांनो, रमेश एक काम 12 दिवसात करतो. इथं पुन्हा रमेश आला. गणितामध्ये नाव कोणतं दिलं याला काही महत्व नाही. रमेश असो, गणेश असो, चिंकी असो, पिंकी असो, काही नाव असू द्या. इथं गणितामध्ये महत्व असं ते म्हणजे किंमतीला. तर इथं किंमत महत्वाची कोणती? 12 दिवस. रमेशला 12 दिवस लागतात. गणेश तेच काम 24 दिवसात करतो. बघा, रमेशला 12 दिवस लागतात, गणेशला ते काम करायला 24 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता या उदाहरणावरून मित्रांनो, पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्या की इथं दिवस दिले आहेत, याचा अर्थ 1 दिवसाचं काम काढावं लागणार आहे. रमेशचंही 1 दिवसाचं आणि गणेशचंही 1 दिवसाचं काम. इथं जर तास दिले असते, रमेश एक काम 12 तासात करतो, गणेश तेच काम 24 तासात करतो असं असतं तर 1 तासाचं काम काढा. आलं लक्षात? तास दिले असतील तर एकूण तासावरून 1 तासाचं काम काढा, एकूण दिवस दिले म्हणून दिवसाचं काम काढा. तर इथं रमेश एका दिवसात किती काम करतो हे शोधायचं आहे आपल्याला. मग रमेशचं एका दिवसाचं काम, मी जास्त लिहित बसणार नाही, शॉर्टमध्ये लिहितो. रमेशचं एका दिवसाचं काम 1/12 होईल, जे बेसिक आपण आत्ताच समजावून घेतलं. म्हणजे त्याचं काम करायला त्याला 12 दिवस लागत असतील तर त्याच्या कामाचे समान 12 भाग केले, त्यातला एक भाग तो एका दिवसात करील. म्हणजेच तो एक भागाची किंमत किती असणार आहे? 1/12. गणेशचं 1 दिवसाचं काम, गणेशचं 1 दिवसाचं काम ते 1/24 असणार आहे. आता या दोघांचं 1 दिवसाचं काम कळलं आपल्याला. मग हे दोघं एका दिवसामध्ये किती काम करतात दोघं एकत्र मिळून? कारण विचारलंय का आपल्याला, दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आपण काय करू, हे दोघं मिळून काम एका दिवसात किती करतील ते शोधू. मग एका दिवसात रमेश एवढं काम करतो, एका दिवसात गणेश 1/24 एवढं काम करतो. दोघं मिळून किती करतील? तर एका दिवसामध्ये दोघे मिळून 1/12 अधिक 1/24 दोघांच्या कामाची बेरीज केली की तेवढं असणार आहे त्यांचं 1 दिवसाचं काम. कारण हे 1 दिवसाचं काम आहे. मग दोघांचं एकत्र करू, ते असणार आहे त्यांचं 1 दिवसाचं काम. मग हे 1 दिवसाचं कामाची बेरीज करू. तुम्हाला माहिती आहे अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान असावा लागतो. तर मग या ठिकाणी इथं याचा छेद 24 आहे, या 12चा सुद्धा छेद जो 12 आहे तो 24 करता येईल. म्हणजे 12 दुने 24 होतील. म्हणजे याला 2 ने गुणावं लागेल, यालाही 2 ने गुणावं लागेल. जेव्हा आपण एखाद्या अपूर्णांकाच्या छेदाला किंवा अंशाला एखाद्या संख्येने गुणलं तर त्या संख्येने उरलेला छेद असो किंवा अंश असो त्याला त्या संख्येने गुणायचं असतं. मग इथं छेदाला 2 ने गुणतोय ना, मग अंशाला 2 ने गुणावं लागेल. मग आता इथं लक्षात घ्या, बे एके बे होतील, छेद 24 होणार आहे, अधिक इकडे काहीच केलं नाही 1/24 आणि दोघांचं मिळून काम झालं बघा 2 आणि 1 3/24. हे दोघांचं मिळून एका दिवसाचं काम आलं. कारण हे एक रमेशचं एका दिवसाचं काम होतं, हे गणेशचं एका दिवसाचं काम होतं. दोघांचं एका दिवसाचं काम किती झालं? 3/24. एका दिवसाचं काम इथं लिहितो बघा. आपण जे बेसिक शिकलो ना त्यावरून तुमच्या आता लक्षात येईल, हे एका दिवसाचे किती आलं? 3/24. यावरून एकूण दिवसाचं काढायचं आहे. आता किती दिवस लागतील ते काढायचे आहे. बघा, रमेश एका दिवसात 1/12 करतो, तर एकूण किती दिवस लागतात त्याला? तर याचं उलट करतो आपण 12 दिवस. इथं दिलंय बघा, जे बेसिक मी तुम्हाला ह्या उदाहरणाच्या अगोदर समजावून दिलं. तसंच एका दिवसाच्या कामावरून एकूण दिवसाचं काम जर काढायचं असेल, किती दिवस लागतील हे जर शोधायचं असेल, तर जे उत्तर आलंय त्याचा गुणाकार व्यस्त करा 24/3. हे झालं त्या दोघांचं एकत्रित एकूण दिवसाचं काम. किती दिवस लागतील?
तर 24/3 आणि 3 × 3 3 × 8 = 24. याचा अर्थ दोघां मिळून त्यांना लागणार आहे 8 दिवस. समजावून देण्यासाठी थोडासा वेळ लागला बघा मित्रांनो, परंतु काही विशेष केलेलं नाही या ठिकाणी. पुढचं उदाहरण घेऊ. पुन्हा एकदा लक्षात आणून देतो तुमच्या. उदाहरणाचे टाईप हळूहळू बदलत जातील. वेगवेगळ्या टाईपचे खूप सारे उदाहरणं घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला काळ, काम, वेग यावर आधारित जेही उदाहरणं असतात त्या सर्व उदाहरणांची पुन्हा अडचण राहणार नाही. पण त्याही अगोदर मित्रांनो, तुम्हाला उदाहरण सोडवण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल, बेसिक तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, तर व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यानंतर खूप महत्त्वाची उदाहरणं मी घेणार आहे तुमच्यासाठी आणि ती व्यवस्थितपणे सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून देणार आहे. माझा उद्देश आहे मित्रांनो, सर्वांना गणित अत्यंत सोपं वाटावं, गणिताची भीती बिलकुल नको वाटायला, म्हणून वेगवेगळ्या टाईपची उदाहरणं घेऊ आणि सोप्या पद्धतीने समजावून घेऊ. चला पुढचं उदाहरण घेऊया. तर चला मित्रांनो, पुढचं उदाहरण घेतलंय. रमेश हा गणेशच्या दुप्पट वेगाने काम करतो. याला फार महत्त्व आहे मित्रांनो. हा दुप्पट शब्द आहे ना, आपल्याला फसवतो. रमेश हा गणेशच्या दुप्पट वेगाने काम करतो. रमेशला एक काम करण्यास 6 दिवस लागतात. बघा, रमेशला किती दिवस लागतात? रमेशला लागतात 6 दिवस. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? इथं गणेशचं कामाचे दिवसच दिले नाही. अशा वेळेस काय करायचं? आपल्याला दोघांच्या कामाचे एकूण दिवस जर माहीत असले तर त्यांचं आपण एका दिवसाचं काम काढतो. दोघांचं मिळून काढायचं म्हणून काय करतो? एका दिवसाच्या कामावरून दोघांची एकत्रित करतो आणि एक दिवसाचं काम दोघांचं मिळून मिळवतो आपण. त्यावरून आपण त्यांना एकूण किती दिवस लागतील ते शोधतो. परंतु इथं फक्त रमेशच्या कामाचे दिवस दिले, गणेशच्या कामाचे दिवस दिले नाही. ते कसे शोधायचे? बघा, रमेशच्या कामाचे दिवस 6 आहे, गणेशला किती लागतील? मग गणेशचे कामाचे दिवस कसे शोधायचे? तर इथं दुप्पट शब्दावरून शोधायचे. बघा, रमेश हा गणेशच्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे रमेशला एखादं काम करण्यास 6 दिवस लागतात, तर ते काम करण्यास गणेशला कमी दिवस लागतील का जास्त? इथं लक्षात घ्या मित्रांनो, इथं रमेशला जर 6 दिवस लागत असले तर गणेशला 12 दिवस लागतील, कारण कामाचा वेग ज्याचा जास्त त्याला दिवस कमी लागतात. म्हणजे रमेशला जर 6 दिवस लागत असले तर गणेशला 12 दिवस लागतील. म्हणून लक्षात घ्या, या शब्दावरून तुम्हाला इथं लक्षात येतं की गणेशला 12 दिवस लागणार आहे, कारण गणेशला जास्त वेळ लागेल. गणेश हळू करतो, रमेश वेगाने करतो, दुप्पट वेगाने करतो. म्हणून रमेशचे कामाचे दिवस 6 आहे, गणेशच्या कामाचे दिवस 12 आहे. आपल्याला इथं कळलं दुप्पट या शब्दावरून. आता त्यांच्या एका दिवसाचं काम किती? मग रमेशचं एका दिवसाचं काम होईल 1/6 आणि गणेशचं 1/12. तुम्हाला माहिती आहे, दोघांच्या कामाची बेरीज केली की दोघांचं मिळून एका दिवसाचं काम मिळेल. आता ह्या दोघांचं मिळून 1/6 अधिक 1/12, दोघांचं मिळून एक दिवसाचं काम किती? तर इथं बघा, 1/12 ही बेरीज करायची, म्हणून यालाही 2 ने गुणावं लागेल, यालाही 2 ने गुणावं लागेल. आणि मग तुमच्या लक्षात येईल, बे होतील, 12 तो एकदाच लिहून टाकू आणि अधिक 1 बरोबर 3/12. हे दोघांचं मिळून एक दिवसाचं काम. आलं लक्षात? आणि याच्या उलट केलं की दोघांचं मिळून एकूण दिवसाचं काम. येतंय लक्षात मित्रांनो? हे बेसिक आपण समजावून घेतलं. एक दिवसाचं दोघांचं मिळून जे एक दिवसाचं काम आलं त्याच्या उलट केलं की आपल्याला मिळणार आहे दोघांचं मिळून किती दिवस लागणार, एकूण दिवसाचं काम मिळेल. आणि मग उलट केलं, 3/12चा गुणाकार व्यस्त केला 12/3, 3 × 3 3 × 12. याचा अर्थ दोघांनाही मिळून काम जर केलं त्यांनी दोघांनी एकत्रित मिळून तर त्यांना 4 दिवस लागतील. आलं लक्षात मित्रांनो? ही दोन्ही उदाहरणं मित्रांनो आपण एक विशिष्ट प्रकारच्या बेसिकवरून सोडवली. आता मात्र तुम्हाला हे सोडवायला वेळ लागला नाही. सेम ह्याच टाईपचं उदाहरण शोधा आणि पटकन सोडवण्याचा प्रयत्न करा. एकदम झटकन सुटतं मित्रांनो, निरीक्षण करून सुटतं. इथं बघा, निरीक्षण करता येतं तुम्हाला. 1/6 1/12 यांची बेरीज करायची फक्त आणि त्याची उलट करायची, लगेच उत्तर मिळणार. पहिल्यांदा उदाहरण वाचू बघा मित्रांनो. ABC हे तिघे मिळून एक काम 8 तासात करतात. आता इथं दिवस नाही दिले, 8 तास दिले. आपल्याला दिवस दिलेले असो किंवा तास दिले असो आपल्याला काही अडचण नाही. तिघांना मिळून एक काम पूर्ण करण्यास 8 तास लागतात.
बी तेच काम 20 तासात करतो बघा, बीला 20 तास लागतात, सीला ते 30 तासात बी तेच काम 20 तासात व सी ते 30 तासात करत असेल, म्हणजे बीला 20 तास लागतात, सीला 30 तास लागतात, तर एला किती तास लागतील? आपल्याला एचं काम शोधायचं आहे. आपल्याला बीचं काम माहिती आहे, सीचं काम माहीत आहे. बीचं काम आणि सीचं काम आपण जर वगळून टाकलं एकूण कामातून, बघा ए बी सी या तिघांच्या मिळून कामातून बीचं आणि सीचं जर काढून टाकलं तर उरेल ते एचं असणार आहे, बरोबर. तर आपण पहिल्यांदा काय करू, बीचं 1 दिवसाचं काम काढू. बीचे 1 दिवसाचे, सॉरी 1 दिवसाचे नाही 1 तासाचे, बीचे 1 तासाचे, बरोबर, ते असणार आहे 1/20. आता मात्र तुमच्या लक्षात आलं असेल 1/20 का लिहिले, एकूण त्याला 20 तास लागतात, तर 1 तासाचे 1/20 होतील. आणि सीचे 1 तासाचे 1/30 येतंय लक्षात मित्रांनो. दोघांचं मिळून 1 तासाचं काढू आपण, दोघांचं मिळून 1 तासाचं असणार आहे 1/20 अधिक 1/30. इथं बघा 20 आणि 30 दोघांचा छेद समान करण्यासाठी इथं 30 दुने 60 करावे लागतील, नाही तर 20 त्रिक 60 करावे लागतील, म्हणजे याला गुणिले 2 करावं लागेल, याला गुणिले 3 करावं लागतील. हे लक्षात येत आहे तुमच्या. आता बघा 3 3 1 3 होतील, 2 1 2 होतील, म्हणजे अंशस्थानी 3 अधिक 2 आणि छेदस्थानी 60 होणार आहेत, आणि म्हणजेच 5/60. हे काम आलं एका दिवसाचं बी आणि सीचं एकत्र. आलं लक्षात. बी आणि सीचं एकत्र 1 दिवसाचं काम मिळालं आपल्याला. आता आपण काय करू, ए अधिक बी अधिक सी यांचं एका दिवसाचं काम किती, त्यांचं एकूण काम 8 तासाचं आहे, एका तासाचं असणार आहे, सॉरी मी दिवस बोललो, तासाचं. हे बी आणि सीचं एका तासाचं काम आलं दोघांचं मिळून 5/60. आता ए बी सी यांचं एकूण 8 तास, दोघांचं मिळून तिघांचं मिळून 8 तासाचं काम आहे, तर एका तासात किती करतात ते, तर 1/8, बरोबर. या तिघांचं काम आहे 1/8, त्यातल्या ह्या दोघांचं काम आहे 1 तासाचं 5/60. मग हे तिघांच्या कामातून हे काम वजा करू, बरोबर. म्हणून 1/8 मधून आपण वजा करणार आहोत 5/60. पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो, 1/8 काय आहे, तर 1/8 हे ए बी सी यांचं एकत्रित काम आहे एका तासाचं. 5/60 काय आहे, तर बी आणि सीचं एकत्रित काम आहे एका तासाचं. बी आणि सीचं एका तासाचं काम आणि हे ए बी सीचं एका तासाचं काम. ह्या ए बी सीच्या एका तासाच्या कामातून बी आणि सीचं एका तासाचं काम काढून टाकलं, वजा केलं की उरेल ते फक्त एचं काम. आणि म्हणून आपण ही वजाबाकी करू. वजाबाकी करताना लक्षात घ्या मित्रांनो, इथं 60 छेद आहे, इथं 8 छेद आहे. तर इथं थोडंसं पाढे जर तुमच्या पाठ असले तर लक्षात येईल बघा. इथं 60ला 2 ने गुणलं तर 120 होतील, आणि इथं 15/8 120 होतात बघा. म्हणजे इथं 15 ने गुणावं लागेल, इथं 2 ने गुणावं लागेल, आणि म्हणून आपण पुढे लिहून टाकू बघा. इथं छेदाला 15 ने गुणलं म्हणजे अंशाला सुद्धा 15 ने गुणावं लागेल. इथं छेदाला 2 ने गुणायचं आहे म्हणून अंशाला सुद्धा 2 ने गुणायचं. बघा 15 1 15 होतील, अंशस्थानी इथं 15 वजा 2 ने 5ला गुणावं लागेल, 5 दुने 10 आणि छेद 120 होणार आहे. आता तुमच्या लक्षात येईल बघा, 15तून 10 गेले 5/120. हे फक्त एचं काम आहे एका तासाचं. एचं एका तासाचं काम जर 5/1/120 आहे, तर एचं पूर्ण काम किती दिवस चालेल, तर 120/5 आणि 5 ने मग भाग द्या. याच्या उलट केलं आपण 5/120चं 120/5, 5 1 5, 5 दुने 10 आणि 5 चोक 20, तर एला लागतील 24 दिवस. तर मित्रांनो, या उदाहरणामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. इथं तिघांचं मिळून एकत्र काम आहे, त्यामधून आपण काय केलं, इथं बी आणि सीचं एकत्र जे काम होतं ते काढून टाकलं. जे उरणार आहे ते एचं काम असणार आहे. मग एचं जे काम मिळालं ते एका तासाचं मिळालं, 5/120. मग एका तासाच्या कामावरून त्याचं एकूण दिवसाचं काम किती, तर हे जे काम आलं याच्या उलट केलं की तुम्हाला जे उत्तर मिळेल ते त्याचं एकूण दिवसाचं काम असणार आहे. तर मित्रांनो, उदाहरण किती गुंतागुंतीचं असू द्या, काही अडचण नाही, फक्त लक्षात घ्या आणि मग सोडवा. एकदम शॉर्टमध्ये उदाहरण घेतलंय बघा मित्रांनो. लेखी उदाहरण ह्या टाईपमध्ये आपल्याला समजावून घेता आलं पाहिजे.
हे एक प्रकारचं लेखी उदाहरणच आहे, परंतु मी शॉर्टमध्ये लिहिलंय. दोन्ही पद्धतीने समजावून घेऊ आपण. बघा, ए अधिक बी अधिक सी बरोबर 12 दिवस. यावरून काय लक्षात येतं आपल्या? ए बी आणि सी ला एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस लागतात. येतंय लक्षात? ए अधिक बी बरोबर 20 दिवस पैकी ए आणि बी ला तेच काम पूर्ण करण्यास 20 दिवस लागतात. म्हणजे तिघांना मिळून 12 दिवस लागतात, परंतु त्यातल्या ह्या दोघांना ए ला आणि बी ला मिळून 20 दिवस लागतात. तर सी ला किती दिवस लागतात? मग अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे जे लेखी स्वरूपात आपल्याला येतंय, परंतु मी थोडंसं शॉर्टमध्ये लिहिलं. गणितामधलं थोडंसं शॉर्ट मेथडने सुद्धा आपण कसं गणित समजावून घ्यायचं ते समजावून देण्यासाठी मी मुद्दाम असं घेतलंय. तर हे लेखी उदाहरणच आहे मित्रांनो, परंतु हे समजावून घेताना फक्त आपल्याला त्यातल्या महत्त्वाच्या किमती फक्त बाजूला काढायच्या असतात. कितीही मोठं लेखी उदाहरण असलं तर त्यातला महत्त्वाचा गाभा जो असतो, जे महत्त्वाच्या किमती असतात त्याच आपल्याला फक्त लक्षात घ्याव्या लागतात, जे आम्ही इथं घेतले आहे. यावरून आपण सीचं काम काढू. आता बघा, इथं ए बी सी तिघांचं मिळून काम दिलंय 12 आणि ए बीचं दोघांचं मिळून 20 दिवस दिले. तर तुमच्या लक्षात येईल, ए बी ह्या तिघांच्या कामातून हे दोघांचं काम काढून टाकलं की जो उरेल त्याचं काम लक्षात येईल. इथं ए बी सीचं 12 आहे, त्यातून ए आणि बीचं दिलंय, ते जर वजा केलं तर सीचं आपोआप मिळेल तुम्हाला, जे आपण आत्ताच मागच्या उदाहरणात समजावून घेतलं. परंतु मित्रांनो, इथं वजाबाकी करताना एका दिवसाचं काम काढायचं अगोदर, जे आपण बेसिक समजावून घेताना समजावून घेतलं. तर इथं 12 दिवसाचं काम आहे, त्यावरून एका दिवसाचं काढू. बघा, ए बी सीचं एक दिवसाचं काम किती? मग ए बी सी या तिघांचं एक दिवसाचं काम असणार आहे 1/12. यातून आपल्याला वजा कोणाचं करायचं आहे? तर ए आणि बीचं दोघांचं मिळून ते 1/20 असणार आहे. जे उरणार आहे ते असणार आहे सीचं काम. आणि मग लक्षात येईल तुमच्या, इथं 20 आणि 12 ह्या दोघांचाही लसावी काढावा लागणार आहे. म्हणजेच 12च्याही पाड्यात अशी संख्या पाहिजे की जी 20च्याही पाड्यात पाहिजे, तेव्हा छेद समान होईल. त्यालाच म्हणतो आपण लसावी. तर 12 पंचे 60 होतात, 20 त्रिक 60 होतात. 60 हा त्याचा लसावी असणार आहे मित्रांनो. आणि इथं 5ने गुणणार, तर इथंही 5ने गुणणार, इथंही 3ने गुणणार, बरोबर. आणि मग याची पुन्हा एकदा मांडणी करतो बघा, गुणाकार करून. तर इथं 5 एके 5 होतील, 3 एके 3 होतील. बघा, 5 एके 5 वजा 3 एके 3, छेदस्थानी एकदाच 60 लिहून टाकला तरी चालेल, 2 वेळा 60 लिहायची गरज नाही. इकडे 60 आणि इकडे 60, तो एकदाच लिहितो आपण. तर इथं उत्तर येईल 2/60. हे झालं सीचं काम एका दिवसाचं, कारण आपण हा हिशोब करतोय एका दिवसाचा. एवढ्याच उदाहरणाच्या मांडणीमध्ये आपण उत्तर शोधलंय मित्रांनो. सीचं एक दिवसाचं काम मिळालं आपल्याला 2/60. तर सीला एकूण किती दिवस लागतील? सीला किती दिवस लागतील? त्याच्या एका दिवसाच्या कामाचे उलट केले 60/2 की त्याला किती दिवस लागतील ते कळतं. गुणाकार व्यस्त करा, म्हणजे बे एक बे 60ला 2ने भाग द्यायचा म्हणजे उत्तर 30 येणार आहे, लगेच कळतं आपल्याला. म्हणजे सीला लागणार आहे 30 दिवस. बघा, आता मात्र तुमच्या लक्षात येईल की कितीही मोठं उदाहरण असलं तरी झटकन सोडवता येणं शक्य आहे. जसं आपल्या बेसिक लक्षात येतं मित्रांनो, तसं आपल्याला मधल्या पायऱ्या गाळून टाकता येतात, पुढच्या पायऱ्या समजत जातात आणि पटपट आपण असं गणित सोडवू शकतो. त्यासाठी माहीत असावं लागतं, ते म्हणजे बेसिक. काळ वेगावर आधारित हे जे उदाहरण आहे मित्रांनो, ह्या उदाहरणामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येते. तर हे उदाहरण सुद्धा अत्यंत सोपं उदाहरण आहे, समजावून घेऊ आपण. बघा, 6 पुरुष किंवा 8 मुले, 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. 6 पुरुष किंवा 8 मुले किती दिवस लागतात? 24 दिवस. म्हणजे एक काम पूर्ण करण्यासाठी 6 पुरुष असले तरी 24 दिवस लागतात, किंवा 6 पुरुषांऐवजी 8 मुलं जरी असली तरी 24 दिवस लागतात. याचा अर्थ 6 पुरुष काय आणि 8 मुले काय सारखेच आहे. हे ज्याच्या लक्षात आलं ना मित्रांनो, त्याला हे उदाहरण सोडवायला अजिबात वेळ लागणार नाही. तर आपण समजावून घेऊया का. 6 पुरुष किंवा 8 मुले 24 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 7 पुरुष व 12 मुले, इथं मात्र आता काय आहे, 7 पुरुष सुद्धा घ्यायचे आहे आणि 12 मुले सुद्धा घ्यायचे आहे सोबत, मिळून किती दिवसात पूर्ण करतील. इथं थोडीशी गडबड होते, म्हणून आपल्या ह्या उदाहरणामध्ये अडचण येते. आता इथं लक्षात घ्या, 6 पुरुष, बघा, पुरुष 6 मुले 8,
प्रमाण कसं आहे बघा, 6 पुरुष घेतले काय 8 मुले घेतले काय सारखेच आहे. याचा अर्थ दोघांचं जे प्रमाण आहे, अशा उदाहरणामध्ये प्रमाण लक्षात घ्या. दोघांचं जे प्रमाण आहे 2 × 6 2 × 8 3 4 प्रमाण आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे 4 मुलं हे 3 पुरुषांइतकं काम करतात. 4 मुलं 3 पुरुषांइतकं काम करतात. 8 मुलं हे 6 माणसांइतकं काम करतात, 6 पुरुषांइतकं काम करतात ना. त्यावरून तुमच्या लक्षात येईल 4 मुलं म्हणजे 3 पुरुष. 4 मुलं जेवढं काम करतील तेवढंच काम 3 पुरुष करतील. 8 मुलं जेवढं काम करतात ना तेवढंच काम 6 पुरुष करतात. इथं वर दिलंय बघा, 8 मुलं 24 दिवस लागतात, 6 पुरुषांनाही 24 दिवस लागतात. म्हणजेच 8 मुलं जेवढं काम करतील ना तेच काम 6 पुरुष सुद्धा करू शकतात. म्हणजे 6 8 यावरून 3 4 हे प्रमाण मिळालं. 4 मुले म्हणजे 3 पुरुष हे लक्षात घेतलं की उदाहरण सुटतं. बघा आता आपल्याला काय करायचंय, पुरुष किती घ्यायचे, पुरुष घ्यायचे आहे 7 अधिक दोघांचं मिळून ना मुले किती घ्यायचे आहेत, मुले घ्यायचे आहेत 12 बरोबर. आणि याला किती दिवस लागणार असं विचारलं, दिवस किती लागणार हे विचारलं. आता तुम्ही हे लक्षात घ्या, 7 पुरुष तसेच ठेवू. इथं आपण 12 मुलांच्या ऐवजी ही मुलं किती पुरुषांइतकं काम करतात ते लक्षात घेऊ. बघा 4 मुलं जर असले तर 3 पुरुषांइतकं काम करतात. 8 मुलं असतील तर 6 पुरुषांइतकं काम करतील. 12 मुलं असले तर 4 ला 3, 8 ला 6 आणि 12 ला 9. येतंय लक्षात. 3 3च्या टप्प्याने 4 ला 3 पुरुष, पुन्हा 4 मुलांसाठी 3 पुरुष आणि पुन्हा 4 मुलांसाठी 3 पुरुष, असं 12 मुलांसाठी एकूण 9 पुरुष लागतील. आता इथं 12 मुले घेण्याऐवजी 7 पुरुष अधिक 9 पुरुष घेतलं तरी चालेल बरोबर. 9 7 16 पुरुष होतील मित्रांनो. 16 पुरुषांना किती दिवस लागतील असा हा प्रश्न आहे. येतंय लक्षात मित्रांनो. इथं आपण मुलांच्या ऐवजी पुरुष टाकले, पुरुष होते ते तसेच ठेवले, मुलांच्या ऐवजी फक्त पुरुष टाकले. ते कशावरून, या प्रमाणावरून. आता 16 पुरुषांना किती दिवस लागतील असं विचारलं ना. आता पुन्हा एकदा उदाहरणाकडे जाऊ. 6 पुरुषांना 24 दिवस लागतात. बघा 6 पुरुषांना 24 दिवस लागतात, 16 पुरुषांना किती दिवस लागतील असा हा प्रश्न आहे. इथं 6 जे आहे ते पुरुष आहे, 24 हे जे आहे ते दिवस आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, 6 पुरुष 24 दिवस काम करत असतील तर याचा अर्थ 6 गुणिले 24, 6 चोक 24 होतील. हातचा आला 2, 6 दुनी 12 13 14. याचा अर्थ 144 दिवसाचं काम होतंय. एक जण 24 दिवस, दुसरा जण सुद्धा 24 दिवस, तिसरा जण सुद्धा 24 दिवस, असं 6 जण सलग 24 दिवस काम करतात. याचा अर्थ 144 दिवस ते काम चालतं. म्हणजे ते काम पूर्ण करण्यासाठी जर 144 दिवस लागणार असतील, मग 144 ला 6 ने भाग दिला, 6 पुरुष जर घेतले तर 24 दिवस लागतात. 144 ला 6 ने भाग दिला तर 24 मिळतील. आणि 144 ला जर 16 ने भाग दिला, 16 पुरुषांना किती दिवस लागतील असं विचारलं ना. 144 ला जर 16 ने भाग दिला तर 16 एके 16, 16 9 144. याचा अर्थ 16 पुरुषांना 9 दिवस लागतील. म्हणजे ह्या 1च्या जागेवर 9 येतील, पुन्हा 144 दिवस पूर्ण काम होईल. म्हणजे कामाला एकूण दिवस लागणार आहे 144, पण 144 दिवसाचं काम जर 6 पुरुषांनी केलं तर 24 दिवसात होईल. 144 दिवसाचं काम जर 16 पुरुषांनी केलं तर 9 दिवसात होईल. किती वेगवेगळ्या टप्प्यातून हे उदाहरण गेलं हे लक्षात घ्या मित्रांनो. इथं लक्षात घ्या की इथं 6 पुरुषांना 24 दिवस लागतात. एकूण कामाचे दिवस किती, मग 6 गुणिले 24 केले की 144. एकूण कामाचे दिवस 144 होतात. त्या 144 ला 16 पुरुषांनी जर काम करायचं असलं तर किती दिवस लागतील, तर त्याच 144 ला पुन्हा 16 ने जर भाग दिला तर तुम्हाला 9 दिवस हे उत्तर मिळेल. नाही लक्षात आलं मित्रांनो, पुन्हा एकदा समजावून घेऊ. दुसरं उदाहरण घेतो सेम ह्याच टाईपचं, पुन्हा एकदा लक्षात आणून देतो. बघा मित्रांनो, 4 पुरुष किंवा 6 मुलांना, 4 पुरुष घेतले काय 6 मुले घेतले काय सारखंच, एक काम करण्यास 12 दिवस लागतात. बघा म्हणजेच मित्रांनो, एखादं काम पूर्ण करण्यास जेव्हा 12 दिवस लागतात तेव्हा ते काम एकतर 4 पुरुषांकडून करून घ्या
किंवा 6 मुलांकडून करून घ्या, तेवढे दिवस लागणार, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे 4 पुरुष आणि 6 मुले समान क्षमतेची आहे. तेच काम करण्यास 6 पुरुष व 3 मुलांना किती दिवस लागतील. तर आता इथं पहिल्यांदा काय मी तुम्हाला सांगितलं, असं उदाहरण सोडवताना पहिल्यांदा प्रमाण लक्षात घ्यायचं. प्रमाण काय आहे, तर इथं 4 पुरुष आणि 6 मुले सारखीच आहे बघा. 4:6 हे प्रमाण आहे. म्हणजेच मित्रांनो 2:3 होतंय, 2 4 आणि 3 6. म्हणजे 2:3 हे प्रमाण आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल 3 मुलांचं जे काम आहे ते 2 पुरुष करतात, असा याचा अर्थ होतो. एखादं काम पूर्ण करण्यासाठी 3 मुलं जरी घेतली तरी तेवढे दिवस लागतील, किंवा 3 मुलांऐवजी 2 पुरुष घेतले तरी तेवढे दिवस लागतील. 3:2 हे प्रमाण झालं. हे मुले आहेत, 3 मुले आणि हे आहे पुरुष. 2 पुरुष किंवा 3 मुले सारखेच आहेत. ही पहिलं बेसिक आपल्या लक्षात घ्या. दुसरं काय, तर आता 6 पुरुष आणि 3 मुलांना किती दिवस लागतील बघा. इथं पुरुष घेतो मी, अधिक इथं मुले, बरोबर एकूण दिवस, बरोबर दिवस. तर आता इथं लक्षात घ्या, आता काय 6 पुरुष पण घ्यायचे आहे आणि 3 मुले पण घ्यायचे. यांना एकत्रित किती दिवस लागतील, एकत्रित किती दिवस लागतील. आता बघा मित्रांनो, इथं पुरुष घेतले 6, मुले घेतली 3, पण इथं 3 मुलांऐवजी 2 पुरुष घेतले तरी चालत आहे. त्यासाठीच ते हे प्रमाण काढलं ना आपण. मग इथं 3 मुलांऐवजी आपण 2 पुरुष घेऊ. म्हणजे इथं 6 पुरुष आधीची होती, इथं 3 मुलांऐवजी 2 पुरुष घेऊ. एकूण झाले 8 पुरुष. आता यावरून आपलं उत्तर आपल्याला मिळून जाईल. कसं बघा मित्रांनो, 4 पुरुषांना 12 दिवस लागतात. इथं दिलंय 4 पुरुषांना 12 दिवस लागतात. याचा अर्थ 4 पुरुषांना 12 दिवस लागतात, याचा अर्थ हे काम एकूण 12 × 48 दिवस चालतंय. 48 दिवसाचं ते काम आहे बघा. 48ला 4 ने भाग दिला का 12 दिवस मिळतात. येतं लक्षात. एकूण काम ते 48 दिवसांचं आहे. मग 4 पुरुषांनी जर केलं तर 12 दिवस लागतील. आता 8 पुरुषांनी केलं तर 6 दिवस लागतील. हे तुमच्या सहज लक्षात येईल, कारण पुरुषांची संख्या वाढवली की दिवसांची संख्या निम्मी होऊन जाईल. एकूण काम 48 दिवसांचं आहे. पुन्हा हे लक्षात घ्या, 12 × 48 होतात, 8 × 48 होतात. तर अशा पद्धतीने हे उदाहरण जर समजावून घेतलं तर उदाहरण हे सोडवायला काही अडचण नाही. मुद्दाम मित्रांनो हे उदाहरण समजावून घेण्याच्या पद्धतीने तुम्हाला मी समजावून दिलं. ट्रिकच्या पद्धतीने हे तुम्हाला समजावून दिलं नाही मित्रांनो. त्याचं कारण असं की हे उदाहरणं ट्रिकने सोडवण्यापेक्षा समजून घेऊन सोडवलेली करेक्ट असतात, अचूक उत्तर देणारे असतात. आता या टाईपची उदाहरणं जर तुम्हाला काही माहीत असले ना तर ती उदाहरणं घ्या, ती सोडवा, त्याचा सराव करा. गणित सरावाशिवाय नाही मित्रांनो. तुम्ही कितीही ट्रिकचा वापर करा की कोणत्याही सूत्राचा उपयोग करा, पण पहिल्यांदा आपल्याला बेसिक माहीत असलं पाहिजे आणि भरपूर सराव असला पाहिजे. जोपर्यंत तुमचा सराव नाही तोपर्यंत गणित नाही. असंच एक महत्त्वाचं शेवटचं उदाहरण या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे मित्रांनो. परंतु त्याही अगोदर मित्रांनो, उदाहरणं सोडवण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका मित्रांनो. आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असेल, चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण ह्या चॅनलवर आपण गणित कसं सोपं होईल ते मी तुम्हाला समजावून देत असतो. आणि तुम्हाला जे व्हिडिओ आवडलेले आहेत ते तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक शेवटचं महत्त्वाचं उदाहरण घेतो. चुटकी सरशी कसं सोडवता येतं ते सुद्धा तेही समजावून देतो. आणि हेच ते उदाहरण आहे मित्रांनो जे मी या व्हिडिओच्या एकदम शेवटी घेतलेलं आहे. आणि हे उदाहरण एकदम झटकन सोडवता येणं शक्य आहे. कसं बघा, 40 मजूर 60 दिवस 30 खड्डे. सोपं आहे की नाही. 40 मजुरांना 60 दिवस लागतात 30 खड्डे खोदायला. बघा इथं मी लिहून घेतो, बघा एक तक्ता तयार करतो. मजूर, दिवस, खड्डे. 40 मजुरांना 60 दिवस लागतात 30 खड्डे खोदायला, बरोबर. आता विचारलं काय, 20 मजुरांना किती दिवस लागतील 15 खड्डे करायला. आपण ते 15 खड्डे जरा बाजूला ठेवू. इथं लक्षात घेऊ बघा, मजुरांची संख्या 40 होती, इथं 20 घेऊ.
खड्डे 30च ठेवू. बघा 40 मजुरांना 30 खड्डे खोदायला 60 दिवस लागतात. 20 मजुरांना तेवढेच खड्डे करायला बघा 40 मजूर होते 60 दिवस लागतील. खड्डे तेवढेच आहे. 40 मजुरांना हे खड्डे खोदायला 60 दिवस लागतील. तर 20 मजुरांना तेच खड्डे खोदायला 120 दिवस लागतील. कारण मजूर कमी केली की दिवस वाढतील. बरोबर की नाही. 40 मजुरांना 60 दिवस लागतील तर 20 मजुरांना 120 दिवस लागतील 30 खड्डे करायला. आता लक्ष द्या, 20 मजुरांना 120 दिवस लागतात 30 खड्डे करायला. आता खड्डे 15च आहे. आता खड्डेच निम्मे केले. 20 मजुरांना 30 खड्डे करायला 120 दिवस लागत होते. 20 मजुरांना 30 खड्डे करायला 120 दिवस लागत होते. 30 खड्डे करायला 120 दिवस लागत होते. 15 खड्डे करायला 60 दिवस लागतील 20 मजुरांना. मी जेही बोललो ते पुन्हा पुन्हा ऐका. आपोआप तुमच्या लक्षात येईल. कोणतं सूत्र नाही, ट्रिक नाही, काहीच नाही. डायरेक्ट उत्तर मिळालं आपल्याला. 20 मजुरांना 15 खड्डे करायला 60 दिवस लागतील. ही आहे मित्रांनो गणिताची खरी गंमत. समजून उमजून गणित जर सोडवायला सुरुवात केली ना मित्रांनो, तुम्हाला कोणत्याच सूत्राची गरज पडत नाही. आणि हे उदाहरण किती सहज सुटलं बघा. तर ह्याच पद्धतीने गणित समजून उमजून घ्या, सोप्या पद्धतीने समजावून घ्या आणि मग सोडवा. भरपूर सराव करा. आणि सोप्या पद्धतीने गणित समजावून घ्यायचं असेल ना मित्रांनो, तर त्यासाठीच आहे आपला चॅनल. त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करून ठेवा. तर चला मित्रांनो, आजचा काळ काम वेग यावर आधारित हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुमच्याकडं काळ काम वेगावर आधारित एखादं वेगळं उदाहरण असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. ते उदाहरणसुद्धा मी त्या ठिकाणी तुम्हाला समजावून देईन. लवकरच भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.